नमस्कार, जुगाड रेसिपीमध्ये स्वागत। जय शिवराय। आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यामधील सर्व भाज्या अगदी स्वस्त होतात आणि ह्या भाज्या अगदी वर्षभर कशा टिकवून ठेवायच्या, त्याचप्रमाणे याच्यापासून जी बनवणारी रेसिपी आहे तीही पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसुरी मेथी, हिरवी मिरची अगदी वर्षभर कशी साठवून ठेवायची आणि हिरव्या मिरचीपासून आपण अगदी चटणीही पाहणार आहोत। त्याचप्रमाणे कांदा कसा स्टोर करून ठेवू शकता किंवा कारल्यापासून आपण अगदी कारल्याची चटणीही पाहणार आहोत। त्याचप्रमाणे हिरवा वाटाणाही कसा स्टोर करून ठेवू शकतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी। सर्वप्रथम आपण घेतलेली आहे मेथी। आता इथे मेथी स्वच्छ नीट करून घेतलेली आहे। नीट करताना मात्र फक्त आपण यातील पाने घेतलेले आहेत, देठ मात्र घ्यायचं नाहीत, फक्त आपण अशा प्रकारे पाने घेतलेले आहेत। आता ही मेथी आपण चाळणीमध्ये घालायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची। नितळण्यासाठी 5-10 मिनिटं ठेवले तरी चालेल। अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण यांना उन्हात पसरवणार आहोत। अशा प्रकारे कापड हातरायचं आणि उन्हामध्ये पसरवायची। अगदी 2 ते 3 दिवसामध्ये छान आपली मेथी वाळली जाते। अगदी घरच्या घरी तुम्ही कसुरी मेथी तयार करू शकता। वाळल्यानंतर पाहू शकता छान सुगंधही येतो या मेथीपासून। अगदी घरच्या घरी आपली कसुरी मेथी तयार होते। आता ही कसुरी मेथी स्टोअर करताना मात्र पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची। अगदी तुम्ही काचेचे जरी भांडं वापरलं तरी चालेल किंवा अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पूर्ण पॅक करून ठेवायची। तयार आहे आपली कसुरी मेथी। अगदी तुम्ही ही वर्षभर वापरू शकता कसुरी मेथी। अशा प्रकारे पॅकबंद ठेवायची। आता आपण पाहणार आहोत हिरवी मिरची। आता हिरवी मिरची अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेली आहे। अगदी तुम्ही मोठी किंवा अगदी लहान घेतली तरी चालेल। आता ही हिरवी मिरची मी कट करून घेणार आहोत। इथे तुम्ही कट केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल। अशा प्रकारे सर्व मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत। अगदी 4 ते 5 दिवसांमध्ये छान वाळली जाते ही हिरवी मिरची, त्यासाठी मी कट करून घेतलेली आहे। जर तुम्ही कट करणार नसाल तर मात्र 6 ते 7 दिवस वाळण्यासाठी लागतील। अशा प्रकारे कट करून घेतलेली हिरवी मिरची कापडावरती उन्हामध्ये 4 ते 5 दिवस अशा प्रकारे उन्हात घालायची। छान आपली हिरवी मिरची वाळली जाते। आता ह्या वाळलेल्या मिरचीपासून काय बनवायचं तर तुम्ही तळून ही हिरवी मिरची खाऊ शकता। त्याचप्रमाणे अशा प्रकारे ही वाळलेली मिरची, त्याचप्रमाणे आपण ह्या बियाही वापरणार आहोत। आता याच्यातून आपण चटणी करणार आहोत, हिरव्या मिरचीची चटणी किंवा ठेचाही म्हणला तरी चालेल। अशा प्रकारे मिक्सरचं भांडं पूर्ण कोरडं करून घ्यायचं आणि लहान भांडं घ्यायचं जेणेकरून पातं त्याचं छान असतं। त्यानंतर सर्व हिरवी मिरची घालायची। त्याचप्रमाणे 1 चम्मच जिरा तो मी भाजून घेतलेला आहे आणि भाजलेले शेंगदाणे। त्याचप्रमाणे लसूण थोडासा जास्त घातला तरी चालेल। आता आपण घालणार आहोत मीठ। मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं जेणेकरून ही जी आपली चटणी आहे ती भरपूर दिवस राहते। यामध्ये तुम्ही लिंबूही पिळू शकता। त्याचप्रमाणे इथे घातलेली आहे मी कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, खूप छान टेस्ट लागते। पाणी न घालता आपण याचं आता वाटण तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं। तयार आहे आपली कोरडा ठेचा किंवा हिरव्या मिरचीची चटणीही म्हणू शकता। अशा प्रकारे तयार आहे। तुम्ही अगदी दह्याबरोबरही खाऊ शकता। हिरवी चटणी, भाकरी आणि दही अगदी कमाल लागते। आता आपण हिरवा वाटाणा अगदी वर्षभर कसा साठवून ठेवायचा त्यासाठी स्वच्छ नीट करून घ्यायचा। किडके असेल तर काढून टाकायचे आणि अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेला आहे हिरवा वाटाणा आता ह्यो आणि 5 मिनिटं नितळण्यासाठी ठेवायचं। आता नितळलेला हा वाटाणा अगदी उन्हामध्ये अशा प्रकारे घालायचा। अगदी 4 ते 5 दिवसांमध्ये हा हिरवा वाटाणा आपला छान वाळला जातो। याच्यापासून तुम्ही भाजी बनवू शकता। भाजी बनवताना अगदी कमाल लागते भाजी, मात्र हा हिरवा वाटाणा थोडासा भिजत ठेवावा लागतो आणि त्याच्यापासून भाजी बनवावी लागते।
आता अशा प्रकारे हा हिरवा वाटाणा आपण स्टोअर करताना पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा, वाळलेला वाटाणा, जेणेकरून खराब होत नाही आणि भरपूर दिवस आपला हा हिरवा वाटाणा राहतो. त्याचप्रमाणे कोथिंबीर ही आपण स्वच्छ नीट करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून निथळून ठेवलेली होती मी. जर कोथिंबीर आपण अशा प्रकारे निथळून ठेवायचे 4 ते 5 तास लागतात. त्यासाठी तुम्ही रात्री झोपताना जरी नीट करून अशा प्रकारे धुवून ठेवली तर अगदी रात्रभर छान निथळली जाते. हे देठ आहेत ते मात्र अगदी कट करून घ्यायचे. जून देठ असतात ना ते अशा प्रकारे काढायचे. अशा प्रकारे आपण हिरवी कोथिंबीर नीट करून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, निथळू द्यायचं आणि मगच अशा प्रकारे उन्हामध्ये पसरवायची. जर तुम्हाला देठ एका बाजूला काढले असेल तर देठ ही वाळवून घेऊ शकता, मात्र एकत्र हे सर्व करायचं नाही. देठ एका बाजूला आणि अशा प्रकारे कोथिंबीर जी आपण नीट केलेली होती ती एका बाजूला अशा प्रकारे पसरवायची. अगदी 4 ते 5 दिवसामध्ये कोथिंबीर छान वाळली जाते. पाहू शकता छान कोथिंबीर अशा प्रकारे वाळलेली आहे. आता ही स्टोअर करताना ही पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करायची. तुम्ही इथे काचेचं भांडं वापरू शकता किंवा अशा प्रकारे प्लॅस्टिकचा डबाही वापरू शकता. स्टोअर करून ठेवायचे. अगदी वर्षभर आपली छान कोथिंबीर राहते. पॅकबंद करून ठेवायची जेणेकरून खराब होत नाही. आता आपण पाहणार आहोत कांदा. तुम्ही हा वाळवलेला कांदा किंवा स्टोअर करून ठेवलेला जो मी कांदा आहे तो तुम्ही बिर्याणीसाठी अगदी झटपट वापरू शकता. त्यासाठी सर्वप्रथम अशा प्रकारे कांदे मी घेतलेले आहेत आणि कट करून घ्यायचे. आता कट करताना जो देठ आहे, मागील आणि पुढील भाग आहे तो जास्त कट करून घ्यायचा, जेणेकरून कांदा आपला कट केल्यानंतर सेपरेट लगेच होतो. त्यासाठी वरील आणि खालील बाजू आहे ती थोडीशी जास्त कट करून घ्यायची. अशा प्रकारे थोडीशी जास्त कट केल्यानंतर कांदा आपला अगदी अलगद सेपरेट होतो. आता आपण हा कांदा कट करून घेणार आहोत. उभ्या साईजने अशा प्रकारे कट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपण हे कांदे पाहू शकता अगदी सेपरेट होतात. अशा प्रकारे मी सर्व कांदे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. आता हे कांदे कट केलेले आहेत ते धुवायचे नाहीत, तर अशा प्रकारे आपण कट केलेले कांदे उन्हामध्ये डायरेक्ट घालायचे. धुवायचे नाहीत, धुतल्याने वास येतो आणि खराब होतो कांदा, त्यामुळे धुवून घ्यायचे नाहीत. अशा प्रकारे सर्व कांदे आपण हाताने थोडेसे सेपरेट करून घ्यायचे. आता हे आपण कांदा उन्हामध्ये ठेवायचा. अशा प्रकारे पसरवून थोडासा अशा प्रकारे पसरवून ठेवला ना की लगेच आपला कांदा वाळण्यास मदत होते. त्यासाठी 2 ते 3 दिवसामध्ये छान कांदा वाळला जातो. आणि अशा प्रकारे उन्हामध्ये ठेवायचा. आता पाहू शकता हा वाळलेला कांदा, अगदी कुरकुरीत असा कांदा वाळला जातो. स्टोअर करताना हा कांदा अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. पॅकबंद करून ठेवायचा. भरपूर दिवस आपला हा कांदा वाळलेला राहतो. आता हा वाळलेला कांदा तुम्ही कशासाठी वापरू शकता, तर अगदी बिर्याणीसाठी वापरू शकता. हा कांदा अगदी कमी तेलामध्ये अगदी 2 मिनिटात आपला हा कांदा छान फ्राय होतो. जो आपण कच्चा कांदा तेलामध्ये घातला ना त्याला तेलही भरपूर लागतं आणि वेळही खूप लागतो. मात्र अशा प्रकारे वाळलेला कांदा जर तुम्ही तळण्यासाठी घेतलात तर अगदी 2 मिनिटात आपला छान हा वाळला कांदा तळला जातो आणि अगदी तेलही कमी लागतं. अशा प्रकारे तुम्ही कांदा उन्हामध्ये वाळवून ठेवू शकता. अगदी भरपूर दिवस आपला हा कांदा राहतो. अगदी कुरकुरीत असा आपला हा कांदा तळला जातो. पाहू शकता अगदी छान असा कांदा तळलेला आहे. बिर्याणीसाठी तुम्ही वापरू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही तळून जरी खाल्ला तरी चालेल. आता आपण इथे घेतलेलं आहे कारलं. आता कारल्या अशा प्रकारे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मागील आणि पुढील बाजू आपण आता कट करून घ्यायची.
आता ह्याचे छोटेसे पीस करायचे, जेणेकरून आतील भाग आहे तो करण्यास मदत होते. त्यासाठी थोडेसे छोटे पीस करायचे आणि अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने आतील बिया पूर्ण काढून घ्यायच्या. कट करण्याआधी तुम्ही धुतले तरीही कारले चालतील. पुसून स्वच्छ घ्यायचे, कोरडे करून घ्यायचे. हे कारले अशा प्रकारे पाहू शकता पूर्ण आतील बाजू आपण काढलेली आहे. आता आपण याचे थोडेसे पातळ पीस करून घेणार आहोत. आपण अशा प्रकारे आपण सर्व हे पीस तयार केलेले आहेत, पाहू शकता. कट करून घेतलेले आहे कारलं. आता हे कारलं आपण उन्हामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये छान वाळले जातात. तसं हे कारले अगदी दुसऱ्या दिवशीही आपलं छान वाळलं जातं. मात्र पूर्ण कडकडीत आपण हे वाळवून घेणार आहोत. त्यासाठी 2 ते 3 दिवसासाठी छान उन्हामध्ये घालायचे. अगदी छान असं आपलं कारलं पाहू शकता कुरकुरीत होतात. आता हे कारलं आपण स्टोअर करताना तुम्ही अशा प्रकारे प्लॅस्टिकची बरणी किंवा काचेची बरणी जर असेल तर यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. अशा प्रकारे आपण हे साठवून ठेवू शकतो कारलं. आता यापासून आपण कोणती रेसिपी करू शकतो, तर तुम्ही तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकून जरी घेतलं तरी चालेल, किंवा याच्यापासून तुम्ही चटणी जरी बनवली तरी चालेल. अगदी कमाल लागते चटणी, जरूर करून पहा. अगदी हेल्दी आहे. थोडंसं तेलामध्ये हे कारलं थोडंसं फ्राय करून घ्यायचं. पाहू शकता अगदी कमी वेळात आपलं छान कारले फ्राय झालेलं आहे. यामध्ये तुम्ही फक्त मीठ जरी टाकून खाल्लं तरी अगदी हे कारलं छान लागतं, किंवा याच्यापासून भाजी जरी बनवली कारल्याची तरी चालेल. अशा प्रकारे आता आपण पूर्ण हे कारलं भाजून घेतलेलं आहे. थोडंसं कडूपणा जाण्यासाठी आपण हे कारलं भाजून घ्यायचं. आता आपण याची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी यामध्ये भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत. थोडं हे मिक्स करून घ्यायचं. त्याचप्रमाणे लसूणही थोडासा जास्तच घाला, खूप छान टेस्ट येते. त्यानंतर 1 चम्मच जिरा. आता पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद केला तरी चालेल. आता त्याचप्रमाणे तुम्ही इथे लाल तिखट वापरू शकता किंवा हिरवी मिरची जरी वापरली तरी चालेल. आता पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर याचं वाटण तयार करून घेणार आहोत. आता इथे मी मिक्सरचं लहान भांडं घेतलेलं आहे, तेही कोरडं घ्यायचं. आता मी ह्याच्यातून चटणीच बनवली होती, ते पुन्हा चटणीसाठी मी घेतलेलं आहे. त्यामध्ये हे सर्व थंड झाल्यानंतर हे सर्व घालायचं. त्यानंतर मीठ घालायचं आणि थोडासा धने पावडर घातली तरी चालेल आणि कोथिंबीर घालायची. मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, जेणेकरून चटणी लगेच खराब होत नाही. अशा प्रकारे वाटून पाणी न घालता हे वाटण तयार करून घ्यायचं आणि आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं. तयार आहे आपली कारल्याची चटणी. अगदी कमाल लागते, जरूर करून पहा. आता ही कारल्याची चटणी तुम्ही स्टोअर करताना प्लॅस्टिकची किंवा काचेची बरणीमध्ये जरी ठेवलं तरी चालेल. अगदी भरपूर दिवस आपली चटणी राहते. यामध्ये तुम्हाला लिंबूचा रस जरी पिळायचा असेल तरी पिळू शकता. आपली चटणी भरपूर दिवस राहते. अशा प्रकारे पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची. अशा प्रकारे आपण कारल्याची चटणी, हिरव्या मिरचीची चटणी, कसुरी मेथी, त्याचप्रमाणे हिरवा वाटाणा कसा साठवून ठेवायचा हे सर्व पाहिलेले आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.